पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांची हत्या करून स्त्रियांना विधवा केलं होतं। भारताच्या आर्मीनं काल रात्री त्या सगळ्या स्त्रियांना न्याय देण्याचं काम केलंय। ऑपरेशन सिंदूर भारताच्या आर्मीनं काल रात्री लॉन्च केलं आणि पाकिस्तानातल्या 9 ठिकाणी सरफेस टू सरफेस मिसाईलचे स्ट्राईक केले। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं अशा पद्धतीने घेतलाय। इंडियन आर्मीनं जे ट्विट केले त्यामध्ये त्यांनी सांगितलं जस्टिस इज सर्व्ड, म्हणजे आम्ही न्याय दिलेला आहे। भारताचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी देखील भारत माता की जय असं ट्विट आज पहाटे केलं। तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देखील ऑपरेशन सिंदूरचं पोस्टर आपल्या ट्विटरवर म्हणजे एक्स वर शेअर केलं। भारतानं नक्की कशा पद्धतीने हा हल्ला केला आणि याच्यामध्ये काय काय झालं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। काल रात्री 12, 12:15 आणि 12:30 या वेळेत भारताच्या इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तिघांनी मिळून एक कंबाइंड ऑपरेशन पाकिस्तानमध्ये केलं। पाकिस्ताननं जबरदस्तीने ऑक्युपाय केलेल्या पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानच्या पंजाब या राज्यामध्ये हे ऑपरेशन झालं। बहावलपूर, लाहोर, मुरीद, मुझफ्फराबाद, बहावलपूर, लाहोर, मुरीद, मुझफ्फराबाद आणि कोटली अशा ठिकाणी भारतानं हा हल्ला केला। यापैकी मुझफ्फराबाद, कोटली हे पीओके मध्ये आहे, तर बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे। या ठिकाणांनाच का निवडण्यात आलं तेही आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगूच, पण त्या अगोदर तुम्हाला हे सांगतो की भारताच्या पूंछ आणि राजौरी या भागातून भारतानं सरफेस टू सरफेस मिसाईलच्या माध्यमातून कोऑर्डिनेटेड आणि फोकस्ड असा हा हल्ला केलाय। म्हणजे या हल्ल्यामध्ये भारतानं एलओसी क्रॉस केलेली नाही। भारतानं हा हल्ला भारताच्या जमिनीवरून पाकिस्तानमधल्या दहशतवादी कॅम्प्सवरती केलाय। म्हणजे भारतीय विमानं देखील पाकिस्तानच्या हद्दीत गेली नाहीत, भारताचं लष्कर देखील पाकिस्तानच्या हद्दीत गेलं नाही। सुरुवातीला असं वाटत होतं की भारतीय विमानांनी केलेला हा हल्ला आहे, एअर स्ट्राईक आहे, पण तसा नसून तो मिसाईलनं केलेला हल्ला आहे। म्हणजे एक प्रकारे भारतानं क्षेपणास्त्र डागली होती। मुरीद या गावात लष्कर-ए तोयबाचं हेडक्वार्टर आहे, त्याचबरोबर जमात-उद-दावाचं हेडक्वार्टर देखील याच ठिकाणी आहे। मुझफ्फराबाद आणि कोटली या 2 ठिकाणी लष्कर-ए तोयबाचे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत, ते रात्री उद्ध्वस्त करण्यात आले। त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या पंजाबमध्ये जिथं बहावलपूर हे गाव आहे या ठिकाणी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचं हेडक्वार्टर्स आहे। आणखी एक गोष्ट म्हणजे हाफिज सईद पाकिस्तानातल्या लाहोरमधल्या ज्या ठिकाणी राहतो त्या एरियात देखील कोऑर्डिनेटेड एअर स्ट्राईक करण्यात आलेले आहेत। बहावलपूर इथं जो जैशचा कॅम्प आहे त्या ठिकाणी देखील हाफिज सईद स्वतः राहतो। त्यामुळे जी ठिकाणं निवडली गेली होती ती सगळी दहशतवाद्याची महत्त्वाची ट्रेनिंग कॅम्प्स होती। दाखवताना या ठिकाणी मदरसे दाखवले जातात आणि या मदरसाच्या आतूनच पाकिस्तान दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतं। बहावलपूरमध्ये मौलाना मसूद अझहर याचं महत्त्वाचं एक ट्रेनिंग कॅम्प आहे, ते देखील उद्ध्वस्त करण्यात आलंय। यामध्ये कुठल्या महत्त्वाच्या दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय किंवा इतर काही अजून गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत। आतापर्यंत अशी बातमी आहे की या हल्ल्यांमध्ये 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश मिळालेलं आहे। कुठल्या कुठल्या ठिकाणी किती दहशतवादी मेलेत याची आकडेवारी जरी आली नसली तरी पाकिस्तानच्या बहावलपूर, मुझफ्फराबाद वगैरे शहरातून जे व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियामध्ये आलेले आहेत त्यानुसार या दोन्ही शहरांमध्ये आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये एक प्रकारची इमर्जन्सीची सिच्युएशन निर्माण झालेली आहे। दवाखान्यांमध्ये प्रचंड गर्दी निर्माण झालेली आहे। या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 2 सामान्य नागरिक मेल्याचा कांगावा पाकिस्ताननं आता चालू केलेला आहे। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी असं सांगितलं की या हल्ल्यांचं पाकिस्तान योग्य पद्धतीनं आणि आपण ठरवू त्यावेळेला चोख असं उत्तर देईल आणि पाकिस्तानला असं उत्तर देण्याचा अधिकार आहे असं त्यांनी अजून सांगितलं असलं तरी पाकिस्तान या हल्ल्यातून अजून देखील सावरलेला नाही। भारतीय आर्मीनं असं देखील सांगितलंय की पाकिस्ताननं मागच्या आठवड्याभरात 11 वेळा एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं आणि काल रात्रीपासून एलओसीवर कंटिन्युअसली दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे। कालपर्यंत जो गोळीबार चालू होता तो फक्त बंदुकांच्या माध्यमातून होत होता। आज एलओसीवर आर्टिलरी शेलिंग म्हणजे तोफांचा वापर देखील दोन्ही बाजूंनी केला जातोय। म्हणजे एक प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यात नवीन युद्ध छेडलं जाण्याची शक्यता सध्या निर्माण केली जात आहे। म्हणजे एक प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यात नवीन युद्ध छेडलं जाण्याची शक्यता आता तीव्र झालेली आहे। भारतानं काल भारतात मॉकड्रिल होणार असं जाहीर करून एक प्रकारे सगळ्यांचं लक्ष आज भारतात होणाऱ्या मॉकड्रिल्सकडे आणि इतर अनेक गोष्टींच्याकडे वळवलं आणि पाकिस्तानमध्ये हा हल्ला करून दहशतवाद्यांचं कंबरड मोडलं। या हल्ल्यामध्ये गुजरात जवळच्या भारताच्या नेव्ही बेसचा देखील वापर करण्यात आलाय असं समजतंय, पण अजून या गोष्टींच्या बद्दल डिटेल्स उपलब्ध झालेले नाहीत।
भारतीय आर्मीनं जे स्टेटमेंट रिलीज केलंय त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही हा हल्ला करताना पूर्णपणे विचार करून आणि योग्य ठिकाणी त्या ठिकाणांची निवड करून दहशतवाद्यांच्या कॅम्प्सवरतीच तो हल्ला केलाय। याच्यामध्ये कुठल्याही सिव्हिलियन लोकांना किंवा सामान्य नागरिकांना टार्गेट करण्यात आलेलं नाही किंवा त्यांच्या राहत्या घरांनाही टार्गेट करण्यात आलेलं नाही। पाकिस्तानचे जे मिलिटरी स्टेशन्स आहेत म्हणजे पाकिस्तान सैन्याचं जे अधिकृत महत्त्वाची ठाणी आहेत ही ठिकाणं देखील या हल्ल्यात टाळण्यात आलेली आहेत, त्यांच्यावर लक्ष करण्यात आलेलं नाही। त्यामुळे हा हल्ला पाकिस्तानवरचा नसून हा हल्ला पाकिस्तानच्या पोटात असणाऱ्या दहशतवाद्यांच्या वरचा आहे। कुठल्याही प्रकारे या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन फक्त दहशतवाद्यांना भारतानं या हल्ल्यात टार्गेट केलंय। याच्यामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारण्यात भारताच्या आर्मीला आणि मिलिटरीला यश मिळालेलं आहे। पाकिस्ताननं आता उत्तर पाकिस्तानातल्या लाहोर, इस्लामाबाद वगैरे सगळ्या महत्त्वाची जी विमानतळ आहेत ती बंद केलेली आहेत। भारतानं डिफेन्सच्या दृष्टीनं श्रीनगरचं विमानतळ सध्या बंद केलेलं आहे। याबद्दल थोड्याच वेळात भारताची मिलिटरी एक ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्या ऑपरेशनची माहिती लोकांना देणारच आहे। त्यामध्ये याच्यानंतर काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगूच, पण तुर्तास एवढंच की भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतातल्या त्या स्त्रियांना ज्यांनी या पहलगामच्या हल्ल्यामध्ये आपल्या पतीला गमावलं त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलाय। ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही सांगितल्याप्रमाणे या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव भारताच्या आर्मीनं दिले। यामध्ये आणखी काय गोष्टी होतात ते आपण पाहत राहूच। अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी द मराठी बाणाला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद।